नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, मी आता किचन वगैरे साफ केलेलं आहे. तर सगळी भांडे वगैरे घासून घेतलेली. तर असं म्हणतात की संध्याकाळचं जर किचन साफ नसेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. आणि जास्त ही किचन आहे ना, ही जास्त ब्लॅक नसलं पाहिजे. जास्त काळं किचन असलं ना तर त्या किचनमध्ये जास्त निगेटिव्ह ऊर्जा तयार होते किचनमध्ये आणि अन्नाला कुठल्याच चव राहत नाही. त्यामुळं कधी पण किचन घेताना ह्या कलरचं पाहिजे. म्हणजे ही जी खालची स्टाईल आहे ना ती ह्या कलरची पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तर अशी स्टाईल पाहिजे किंवा कडापे पाहिजे. सॉरी, ते कडापेच बोलायचं तर स्टाईल बोलले. आणि ही जी वरती जी लावलेली आहे ना स्टाईल, तर ती पण व्यवस्थित असली पाहिजे. व्हाईट कलर छान असा, म्हणजे त्यामध्ये कलर वेगवेगळ्या याचा, छोटे छोटे आकार त्याच्यात, बारीक बारीक अशी पाहिजे स्टाईल. तर मी किचन बघून घेताना आधी काय बघितलं आहे, किचनला कडापी कुठली यूज केलेली. आणि ज्या दिवशी मी या घरात आले त्या दिवशी कडापी म्हणून अशी वाटत पण नव्हती, एवढी घाण दिसायची. तर बघा, मी स्वच्छ करून कडापी घेतलेली आणि त्यामध्ये भांडे पालते घातलेत. शेगडी फक्त आता साफ करायची राहिली, म्हणजे घासून वगैरे झाले, फक्त पुसायची आहे शेगडी. तर सगळे भांडे, लक्ष्मी जेव्हा घरात आली की तर आधी किचन येते, म्हणून काय करायचं, आपलं किचन पहिलं स्वच्छ असलं पाहिजे. किचन पहिलं स्वच्छ असलं पाहिजे. भांडे खरकाटे नसले पाहिजेत. जिथले तिथं झाकापाक पाहिजे, बरोबर आहे. तर मी झाकून वगैरे घेतलेलं आहे जिथले तिथं. आणि चला, तर मी आता मेन पॉईंट म्हणजे मुलाला डबा करायचा होता. तर मुलग्याला आधी डबा करून दिला आणि नंतर बोलली मी त्याला वाटं लावलं का, मग नंतर ना आपलं काम सोयीचं होईल करायला. तर मी इथं असे बघा खिडकीत काय केलेलं आहे, थोडीशी कडापी मोठी. तर त्या कडापीमध्ये मी काय केलेलं आहे, तर ते एक बरण्या एकावर एक ठेवलेले आता. आणि बरणी आपण हात लावले की आपल्याला खराब दिसली तर आपण काय करतोय, तर मी इथे एक बरणी साफ करायला कापड घेतलेलं आहे. म्हणजे कापड म्हणजे हेच आहे, आपला किचन डस्टर आहे, बरोबर आहे. तर मी इथं अडकून ठेवत असते का, तर आपलं खराब झालं तर धुवून इथंच हे करायचं, ठेवायचं. सुकलं जातं, एक दिवसात सुकून जातं का. तर ही खिडकी जर ओपन केले तर इकडून बघू शकताय, हे सगळं रिकामच आहे, हवा येते. पण मी आता बंद करत आहे का, तर बाहेरनं चिपकी वगैरे येत आहे. तर ही भरण्यात मी काय काय भरलेलं आहे, ते हे भरण्यामध्ये बघा, 1000 रुपये किलोने हे मसाला आणला आहे. ते ह्याच्यात आहे, हे कांदा मसाला आहे, हे मिरे मसाला आहे काळा, ह्यात नमक पुडा आहे. नमक मेन मुद्दा, नमक उघडं ठेवता कामं नाही आहे. आणि ही जिरे. तर नमकचा काय तुम्हाला हे ते सांगते मी तुम्हाला. तर मला जेवढं नमक लागलं आहे तेवढं मी एक छोटी डबी माझी एवढी त्या डबेमध्ये काढून घेत आहे. पूर्ण मी नमक पुडा खराब करत नाही, का तर आपण उपासाला वगैरे यूज करतो ना, त्यामुळे मी ह्यामध्ये ठेवत आहे. तर ही नमक जे आपण ह्याच्यात ठेवतो, तर नमक ठेवायचं कारण काय आहे, तर ही आपली घरात चुटकी वगैरे आपण बोलतो, ती चुटकी येऊन त्या मिठावर गरळ घालते. मग त्याने काय होतं, आपल्या शरीराला प्रॉब्लेम होतो, लहान मुलांना होतो. त्यामुळं ही काय करायचं, नमक कधी पण पुडा ठेवा पण झाकून ठेवा, रिकामा ठेवू नका. तर ही पुडा असा ठेवल्यामुळं पाल ह्याच्या भोवताली किती पण फिरून गेली तरी ह्याला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा ह्याच्यावर पालीची गरळ पडत नाही. आणि भाकरी, आपले ब्रश, नमक, पाल हिथं आवराजून जाते. दात घासायचे ब्रश जर तुमचे उघडे असणार किचनमध्ये, तर ते पण तुम्ही सकाळ उठले की गरम पाण्यात धुवून घ्यायचे. मेन प्रॉब्लेम माझे ब्रशची हिथं हे होते बघा, जाळे अडकवलेली. तर मी आता ती हॉलमध्ये नेली. तर हो, इथं मी गरम पाण्याने ब्रश धुवून हॉलमध्ये जाळे अडकून ठेवली. त्यामध्ये ब्रश, कॉलगेट ही सकाळच्याला धुवून घ्यायची. आणि इथं जी माझे छोटं जे सामान आहे, तर इथं मी वरती ठेवलेलं आहे. तर इथं बघू शकताय, स्प्रे बॉटल, दत्त मंजन मिश्रे, अंगाच्या साबणा, कपड्याच्या साबणा मी इथं असे ठेवले होतं. तर ह्याच्यातले 2-3 वस्तू मोठ्या पोरग्या घेऊन गेले
अजून एक मोगऱ्याची बॉटल ती वगैरे घेऊन गेलाय, जाऊ द्या, त्याच्यापेक्षा काही अप्रूव्ह नाही आहे. तर मला म्हणजे मेन प्रॉब्लेम माझा काय होतं आहे माहीत आहे, मला व्हिडिओ बनवताना ध्यानात कधी येतं, ज्या टायमाला आपल्याला व्हिडिओ पाहिजे त्या टायमालाच माझं असं ध्यानात येतं, असं येत नाही. तर माझं ही किचन बघा व्यवस्थित आहे का, तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये मला सांगा. का तर ब्लॉग मोठा पण बनवायचा नाही मला, छोटी छोटीच टाकणार आहे मी. नंतर तुम्ही कमेंट करून सांगाल की ताई ब्लॉग मोठा पाहिजे, लई छोटा टाकताय, असं तुम्ही जर सांगितलं तर मी मोठा बनवू शकते. तर बघा मी इथं सगळी झाकापाक करून घेतलेली आहे. आणि कधी टोपलं आपलं रिकामं ठेवायचं नाही. टोपल्यांमध्ये तर कधी ना कधी जेवण पाहिजेच आहे, का तर लक्ष्मी येऊन बघून जाते जेवण आहे का. तर माझी हमेशा 1 ते 1.5 चपाती माझी टोपल्यात असते. टोपल्याला आपण बघायचं बुरशी आली का, मुंग्या लागल्यात का. आणि ही टोपलं जे आहे ना, हे टोपलं खूप महाग भेटू द्या, पण घरात किती शोभा येते या टोपल्याने, छान वाटतं ना. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. मला तर खरंच खूप मस्त वाटतं हे टोपलं आणि मला आवडलं आहे. चला तर आता मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. कोणाकोणाचं किचन असं स्वच्छ असतं नक्की मला तुम्ही सांगाल कमेंटमध्ये.